तुम्ही सगळे उपोषणाला बसलाय? काय नाव साहेब आपलं? सोमनाथ कुसमुडे. सोमनाथ कुसमुडे. कुकुडे. हा बरं. आपलं? कुसाळकर. 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 आपलं काय साहेब? नागटिळक. अशोक नागटिळक. अशोक नागटिळक. बरं. आपलं नाव काय साहेब? आनंद वाघमारे. आनंद वाघमारे. आनंद वाघमारे. आपलं साहेब? भरत खवडे. बरं. तुम्ही सगळे कर्मचारी आहात याचे? हे तुमच्याबरोबर आहेत का? सर आंदोलनासाठी आलाय ना तुम्ही? आंदोलन ना? आंदोलन त्यासाठीच आहे ना? हे कर्मचारी आहे का तुमच्या बरोबर? ताई तुमचं नाव काय? सुप्रिया. सुप्रिया सूर्यकांत ठावरे. तुमचं? बाई सुरेश जोगदंड. नमस्ते सर. काय विषय? कंत्राटी कामगारांना कायम करा. मग वर बोलवलं ना तुम्हाला? निवेदन तुम्ही दिलं का? चला सर. नाही नाही मी उलट त्यांच्यावर वर सुद्धा जाणार आहे. साहेबांनीच बोलवलंय. शेलार साहेबांनी बोलवलंय. त्यांनीच मला सांगितलं. चला साहेब. हा साहेब बोला सर. महानगरपालिकेमध्ये झाडू खात्यामध्ये इतर खात्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त कंत्राटी सेवकांनी काम केलेलं आहे. काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या कंत्राटी सफाई सेवकांना कायम करा यासाठी आम्ही उपोषण बसले. महाराष्ट्र शासनासोबत भांडलो होतो. शासनाने सुद्धा आदेश काढलेले आहेत. 10 वर्ष जास्त आलेले आहेत तर त्यांना कायम करण्यासाठी आदेश काढले तसे. त्यासाठी आजपासून उपोषणाला बसले. अच्छा. कोण कोण बसले उपोषणाला? आता मी अध्यक्ष नारायण चक्र आंबेरे. बर. बाकी इतर पदाधिकारी सभासद आहेत. बर. असे किती जण बसलेले उपोषणाला? आता 30-40 आहेत तसे. मग कसं उपोषणाचा कुठला प्रकार आहे? चक्री उपोषण? साखळी उपोषण. साखळी उपोषण आहे. बर. हा. आणि दुसरा एक विषय आहे. हां हां. आपल्या पण महानगरपालिकेमध्ये दलित बोडे म्हणून उपअभियंता होते. बर. ते काय नाव काय म्हणता सर? ललित बोडे उपअभियंता. ललित बोडे. हा. उपअभियंता. बर. कुठला विभाग? हे नगर रोडला होते ते. ते काय इथं गेटवरती आला असताना सुरक्षक त्याचा थोडासा काही वाद वगैरे झाला. अच्छा. त्या अनुषंगाने त्याची थोडी तक्रार झाली. आणि थोडं 2 मिनिटं थांबा आपण. तिच्या तक्रारीच्या अनुषंगाने तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा ललित बोडे त्यांना मारलं काय. परंतु वास्तविक बघितले ना CCTV कॅमेरे भेटले तर त्या चतुर्थीयांचे जे त्या सुरक्षा रक्षकांनी उलट बोड्याला मारले असे माझ्याकडे CCTV फुटेज आहेत तुमच्याकडे? हो फुटेज. बरं. मी मीडियावर विचारतो, तुम्ही ते फुटेज शेअर करायला तयार आहात का? हो. ते मीडियाला तयार करायला तयार आहे? हो तयार आहे. बरं. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला ते मिळतील. ते मी पुटअप करीन. बरं. आता तुमची नक्की काय मागणी आहे? तुमचं निवेदन काय आहे की आता एक मिनिट साहेब. निवेदन काय? महाराष्ट्र शासनाचं जे आहे ना की
मान्य सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की निलंबित झाल्यानंतर 10 वर्ष निलंबित झाल्यानंतर 90 दिवसापर्यंत दोषारोप सादर केलं नाही तर त्यांना 1000 कोटी त्यांचं निलंबन समाप्त करायचं असा शासनाचे आदेश आहेत. 9 जुलै 2019चा आदेश आहे असा तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही मान्य करतोय की आता त्याला नियमित केले 90 दिवस सोडून गेलेले आहेत. तर ते 90 दिवस सोडून गेले तर स्वतः सेवेत घेतलं नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन झाले. अच्छा. आता तुम्ही कुणाला भेटायची मागणी केली आहे? आम्ही आता महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त पण आता तुम्हाला कोण भेटणार आहे मग? आता ते नेतात आम्हाला शेलार साहेबाकडे भेटायला. हो भेटायला मग त्याच्यामध्ये जातात. ठीक आहे ठीक आहे. काय लांबताय काय माझ्यापासून? तात्या हा माझा मित्र आहे. पहिली गोष्ट मित्राला रिस्पेक्ट देऊन तात्या वर आलेली. क्या बात. बरं तात्या काय आंदोलन आणले? आंदोलन दलित बडे उपाध्याय निलंबित केले त्यांना आता 9 दिवस होऊन गेलेले आहेत आणि सुप्रीम कोर्ट आदेश आहे 9 दिवसाच्या आतमध्ये जर दोषारोपपत्र सादर केलं नाही ना तर त्याला त्यांचं निलंबन समाप्त करा. त्यांनी ऍप्लिकेशन दिले का? त्याने अर्ज दिलाय दिलाय का? दिलेले अर्ज तसं आणि सगळे पत्र पण 2-3 दिलेले ते. त्याचं फक्त आता एक प्रश्न आहे की ज्यांनी त्याच्या विरोधात ते गुन्हा दाखल जी तक्रार नोंदवलेली त्यांचं म्हणणं सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे. आता ते मी सुरक्षा अधिकाऱ्याला आजचं तुमची ह्याच्यावर मी सुरक्षा अधिकाऱ्याला तसं कळवतो. बरोबर आहे. काय त्यांची भांडण झाली, कशावर भांडण झाली, पोलीस केस कसं माहितीये का की मी त्याची FIR बघितलेलं आहे ते त्यांनी फक्त काय केलंय पोलीस तक्रार दिलेली आहे ना फक्त त्यांनी आम्हाला फक्त मारची धमकी दिली. मागवली नाही म्हणे त्याच्यामध्ये मागण्याची धमकी दिलेली. बघायचं तुम्हाला रामेकडे आहे द्या की मला अर्ज घेणार आहे तुमचं उपोषण मी तुम्हाला विनंती करणार आहे सोडा म्हणून. ते पिशवी तुम्हाला उपोषण सोडा म्हणून विनंती करणार आहे. आता तो काय होतं माहितीये का मान्य सर्वोच्च न्यायालय मान्य शासनाच्या आदेशाचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून माझा होता मुद्दा की यांच्यावरतीच कारवाई करा. पण आता विचार केला मला जाऊन मला आता कारवाई नको म्हणलं आपल्याला जॉईन करून घ्यावं होता मला बरं का हे जे उल्लंघन झालेले शासनाचे आदेश आहेत 90 दिवसावर मला सांगा ना की 9 पासून निलंबित केलेले आहेत. अच्छा. यातील कलम 2 निलंबित शासकीय सेवेच्या प्रकरणी 3 महिन्याच्या कालावधीत विभागीय चौकशी सुरू करून दोषारोपपत्र बजावण्यात आले नाही अशा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाहता निलंबन समाप्त करण्याशिवाय अन्य पर्याय राहत नाही. त्यामुळे निलंबित शासकीय सेवाची विभागीय चौकशी सुरू करून दोषारोपपत्र बजावण्याची कारवाई निलंबनापासून 90 दिवसाच्या आत काटेकोरपणे जाईल याची खबरदारी घेण्यात यावी. एवढंच काय झालं ना मग ते घेण्यात यावी. पण 90 दिवस याच्यात कुठं म्हटलंय काय की कारवाई करण्यात येईल? नाही कारवाई घेण्यात यावी. मला सांगा मग 9 दिवसात घेतलं का त्यांनी? नाही. 90 दिवस झाले तरी सुद्धा दोषारोप दिलं नाही म्हणजे सर्वोच्च उल्लंघन झालं का नाही मला सांगा ना. ते शासनाच्या आदेशाचं उल्लंघन झालं. हा सामान्य प्रशासनाचा विषय आहे. हा मग तुम्हाला सांगितलं आता तुम्ही आम्हाला बोला तुम्हाला सांगितलं दाखवतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला लगेच उत्तर देऊ. तुम्ही आंदोलन मागं घ्यावं ही आमची विनंती. एक दुसरं तुम्ही मग काय म्हणला की बाबा त्यांच्यावरती हे जे ह्याच्यात काय म्हणले तक्रार दिली पोलीस स्टेशनला 5 दिवस धमकी दिली बरोबर आहे. ह्याच्यात त्यांनी काय म्हणलं ह्याच्यामध्ये आवाज दिला ना ह्याच्यात मध्ये त्यांनी मारहाण केली.
सूर्यरक्षक तृतीय पंथाला मारा ते त्याच्याच म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये. आता मला सांगा हे शिटी फुटेचे कोण कुणाला मारते पण ऐकून घ्या ना. ऐका. बघा याच्यात ते म्हणलं ना तक्रार होते ना पोलीस स्टेशनला होताना त्याच्यात फक्त धमकी दिलेली मारहाण केला विषय नाही त्याच्यामध्ये. मारहाण केली असेल तर तक्रार दिली असते ना बरोबर आहे का. हे जे आहे ह्याच्यात काय म्हणले मला सांगा मारहाण केली म्हणून म्हणजे तुम्ही फाटा अवली केला हे बघा मारहाण कोण करते सूर्यरक्षकाला मारते अधिकाऱ्यांना. हे बघा हे का इथंच फुटेज बघा सिटी फुटेज दाखवा बरं इकडे. अरे बापरे बर कुठले एरिया सर. हे काय इथं गेटलाच मारले अधिकारी सुरक्षा अधिकारी त्याला मारतात आणि त्याचा अहवाल काय दिलाय त्या सूर्यरक्षकांना मारले म्हणून आणि म्हणून त्याला नियमित केले. असा 25 तारला झाले ते. चुकीचं आहे हे दोन्ही पण. त्याचं कारण असं आहे गुन्हा घडल्याचा तपशील मनपा कार्यालय इन गेट समोर 23/4/2024 आणि पत्र पाठवले 25/4/2024 आणि कॉर्पोरेशन मधला प्रवेश घडलाय तो 24/4 भांडण झालेलं दाखवलं. म्हणजे आता खरा पेपर मानायचा कुठला हा का हा. ठीक आहे आता मला इथं जरा या पैशाची कमी तुमच्या इथे बाहेरचे नाहीये. आम्ही तुम्हाला विनंती करतो हा विषय आम्ही सगळी कागदपत्र जर तुम्ही आम्हाला दिलेत तर आम्ही ह्यांना पाठवतो आणि आपलं उपोषण मागे घ्यावं. आम्ही सेवक वर्गाला हा विषय पाठवतो. तुम्ही जर आम्हाला हे देणार असाल तर पेपर देतो ना ते दिले अंतिम पेपर देतो. तुम्ही अंतिम पेपर द्या तुमचं. मी हाय असा सगळा गठ्ठा मी पाठवतो की याच्यात मी लिहून पाठवतो की याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे हे असं म्हणणं आहे. बस नाही बस बस 2 मिनिट बस रे बाबा बस रे. मग मी जाऊ का मग आता माझ्याकडचा विषय संपून जा ना मग पुढचा विषय हे जे आहे कदम साहेबांकडचा विषय. अगोदर तुमच्याकडे आले असते तरी सॉल्व्ह झाला असतं. हा अगोदर असं मागाशी झाला असतं तर विषय सॉल्व्ह केला असता. येस सर थँक्यू थँक्यू. झाले आपलं पत्र यांच्याकडे जाणार आहे. आपण द्या उद्या हे दोन्ही पत्र एक द्यायचं ह्याला मी सांगतो टपालात एक पत्र द्यायचं घनगात्र्याला आणि एक पत्र द्यायचं उपायुक्त सामान्य मग आता फक्त आपल्याला घेतली शिक्के मारून देऊन टाका आपल्या कार्यालयाची. आता उपोषण करू नका. उपोषण स्थगित करा. काय घोड्यावर तर शिवाजी महाराज ते म्हणताय काय ते केबिन नाही माझ्या का त्याच्या साईड घ्यायचं. नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव TV10. मी आज विशेष करून शेलार सर जे शेलार साहेब आहेत जे सिक्युरिटीचे प्रमुख आहेत आता त्यांना अकार्यकारी पद असं दिलेलं आहे. पण मी त्यांची एकदा बाईट घेतो आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी ह्यांची विशेष बाईट का सांगतोय आणि त्यांचं अभिनंदन करतोय. साहेब तुमचं अभिनंदन प्रथम करतोय की तुम्ही असे अधिकारी आहात की कॅमेऱ्याला तुम्ही बिलकुल ना म्हणत नाही आहात. त्यामुळं तुमच्या केबिनमध्ये CCTV असलं काय नसलं काय ह्याचं TV10ला दुःख नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि आत्ता एक आंदोलन आलं होतं जे उपोषणाला बसणार होते त्यामुळे ते तुमची कळाली की त्यांनी उपोषणाला बसू नये आणि त्यांचे काही विषय नसताना सुद्धा त्यांनी कागदपत्र घेतलेत आणि योग्य ठिकाणी ते पाठवणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. आता बघूया आंदोलक ते मानतात का नाही. सर तुम्हाला आजच्या आंदोलनाबद्दल आणि तुमच्या ह्या स्वभावाबद्दल की तुम्ही कॅमेऱ्याला घाबरत नाही ह्याच्याबद्दल 2 शब्द बोला सर. कारण की हे लोकशाहीच्या दृष्टीनं मी पहिला अधिकारी पाहिलेला आहे जो हा एवढं धाडसानं असं बोलू शकतो कॅमेऱ्यावर. सर तुम्हाला सल्यूट आहे TV10 तर्फे. बोला सर 2 शब्द बोला सर प्लीज. काही नाही समाजातील लोकांची जी कामे असतात ती त्यांना योग्य प्रकारे जर सांगितली समजून सांगितली तर त्यांना ते समजतात. तर या विषयासंदर्भात आताचं जे आंदोलन होतं ते 2 विषयाच्या संदर्भात होतं.
मी दोन्ही ठिकाणी त्यांच्या आंदोलनाची निवेदनं स्वीकारलेली आहेत आणि ती आता त्या दोन्ही खात्यांकडे पाठवून देणार आहे. ते आंदोलनाची तुमची अशीच पद्धत राहणार आहे का सर? आणि ही खूप चांगली पद्धत आहे. माझी जबाबदारीच आहे. मी जर सुरक्षाचं काम पाहतोय तर माझी जबाबदारी येणाऱ्या आंदोलकांना समजून सांगायचं काम माझं आहेच. सर तुमचे फार कार्य चांगलं आहे. तर आता आम्ही एक शेवटचा एक प्रश्न विचारतो की TV10 आम्ही एक प्रयत्न करतोय PMC प्लीज मेक इट क्लिअर. तुम्हाला तो प्रश्न विचारायची गरज पडत नाही कारण का यू आर ऑलरेडी क्लिअर. तर सर TV10 हे काय बरोबर चाललंय चुकीचं चाललंय? तुम्ही 2 वर्ष बघत असाल आमचे बाईट्स, त्याबद्दल सर 2 शब्द बोला सर. TV10 खोलवरपणे कुठल्याही विषयाची माहिती घ्या आणि खोलवरपणे त्या विषयाचा अभ्यास करून जनतेला योग्य ते संदेश जाऊ दे, एवढीच अपेक्षा आहे. आणि समजलं पाहिजे सोप्या भाषेमध्ये, नागरिकांना शहरातल्या जनतेला समजलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.